विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पोलीस घरी आलेले असतात. त्यावेळेला आजी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणतात की हो, मला जरा पटवर्धन साहेब तुमच्याशी बोलायचं होतं. घटनास्थळी काही पुरावे सापडले आहेत आणि ज्या वस्तू आहेत ना त्याच्यामध्ये भूमी महाजन यांचं आयडेंटिटी कार्ड आहे. आणि हे ऐकल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो. आता आजी तिथल्या तिथे खालीच बसते. तिला काहीच कळत नसतं. तेव्हा निखिल म्हणतो की आम्हाला प्लीज जरा तुम्ही नीट सांगाल का काय झालंय ते. आजीला खूप भीती वाटते या सगळ्यामुळे. तेव्हा मग पोलीस म्हणतात की हे बघा, आम्हाला तर त्यावेळेला तिथे आता ही सगळी गोष्टी सापडल्यात ज्याच्यामध्ये भूमीचं आय कार्ड आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला आता शक्यता वाटते की हे सगळं काहीतरी तिथेच त्यांचं झालेलं असू शकतं. तितक्यात आता एक ओळखपत्र देखील आम्हाला सापडलं. ते हे ओळखपत्र आणि ते ओळखपत्र आकाशचं असतं. आता आजीला आणखी दुसरा मोठा धक्का बसतो. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे सगळे पुरावे घटनास्थळी सापडले, याचा अर्थ असा त्या इंजिनचा ब्लास्ट झाला आणि त्या ब्लास्टमध्येच ते दोघं दगावले असणार. हे ऐकल्यावर आजी त्याचप्रमाणे घरातले सगळे आता धाय मोकळून रडायला लागतात. आता रागिनी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब काय म्हणताय काय तुम्ही. अरे ते दोघे जयसिंगपूरला होते, मग ते इथे भाटेवाडीत कसे काय आले. त्याच वेळेला मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, त्याबद्दल तर काही अंदाज नाही, पण आता तिकडे जी माणसं आहेत त्यांना विचारून काही अंदाज घेता येतोय का ते बघावं लागेल मला तर वाटतंय की ही सगळी केस त्या ब्लास्टमुळेच झालेली असणार आणि म्हणूनच ते दोघं त्याच्यामध्ये दगावले असणार. तेव्हा रागिनी म्हणते की नाही, असं नाही होऊ शकत. भूमी आणि आकाश असे नाही जाऊ शकत. तेव्हा मग इन्स्पेक्टर म्हणतात की आपल्याला जे काही बॉड्या मिळतील त्याही कशा मिळतील काही माहिती नाही, कारण त्या किनाऱ्यावरती मासे खूप असतात, त्याच्यामुळे बॉडी नीट अवस्थेत सापडली जाऊ शकत नाही. तितक्यातच आता इथे पोलीस इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता तुम्हाला हे पुरावे तर मी दिले, त्यापैकी कोणीतरी एकाला माझ्यासोबत यावं लागेल, कारण पोलीस स्टेशनमध्ये तशी सही करावी लागेल. त्यावेळेला रागिनी म्हणते की मी येते. अहो तुम्ही आईंना सांभाळा, चल बाळा, असं म्हणून ती आता अभिजितला देखील यायला सांगते. आजी आता आकाशच्या रूममध्ये येते आणि त्यानंतर आकाशच्या सगळ्या फोटोंवर आणि सगळ्या वस्तूंवर ती हात फिरवत एका टॉयला ती प्रेमाने जवळ घेते. त्याच वेळेला तिथे आता मानू देखील येते. मनू येऊन म्हणते की आजी प्लीज अशी रडू नको, शांत हो ना. तेव्हा आजी म्हणते की अगं कशी रडू नको, मी कशी शांत हो. हे असं माझ्या आकाश आणि भूमीच्या बाबतीत कसं झाले. देवीच्या दर्शनाला गेले होते, परत आल्यानंतर हे माझ्यासोबत असं कसं घडलं, माझ्या बाळाच्या बाबतीत असं का झालं आणि त्यांनी असं काय केलं होतं ज्यांना भोगावं लागलं. जर देवाला न्यायचंच होतं तर महाजन कुटुंबातलं एकाला न्यायचं होतं तर मला तरी न्यायचं ना. माझं संपूर्ण आयुष्य जगून झालं होतं, पण त्या दोघांचं काय होतं, त्यांचं आताच तर आयुष्य सुरू झालं होतं, मग का केलं असं देवाने. तेव्हा मग आता मानसी तिला समजावत सांगते की तुझा देवीच्या शक्तिपीठावर पूर्ण विश्वास आहे ना. देवी आई त्या दोघांना काहीही होऊ देणार नाही. आता फक्त त्यांच्या वस्तू सापडल्यात, पण तिथे अपघात झालाय त्याच्यामध्ये ते दोघं गेलेत असं तरी थोडी सिद्ध झाले, म्हणून आपण आता तसा विचार करायचा नाही. त्या दोघांना काही होणार नाही. तू देवीवर पूर्ण श्रद्धा ठेवतेस ना, मग आपली देवी आपल्या आकाश आणि भूमीला काहीही होऊ देणार नाही. ते खूप चांगले आहेत आणि त्यांच्या बाबतीत देव असं करू शकत नाही. तेव्हा आजी म्हणते की पण हे सगळं कसं झालं. त्या जागेवर तर त्या दोघांच्या गोष्टी सापडल्या, आकाशचं ओळखपत्र सापडलं. आता काय करायचं आपण खरंच कळत नाही. तेव्हा मानसी आता म्हणते की आजी तू शांत हो, काहीही होणार नाही. आपली भूमिताई आणि सगळं काही व्यवस्थित असेल. मग तू आता टेन्शन घेऊ नकोस. तू असं टेन्शन घेतलंस की तुझी तब्येत खराब होईल. त्यापेक्षा तू शांत राहा आणि रडणं बंद कर. आपण आशा ठेवूया की नक्की देवी आपल्याला काहीतरी मदत करेल. नंतर आता मानसी आणि आजी एकमेकांना मिठी मारून रडायला लागतात. दोघे एकमेकांना धीर देत असतात आणि तिकडून हे सगळं निखिल बघतो आणि निखिललाही ते पाहून खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर रागिनी ही वकील साहेबांना भेटायला येते. तेव्हा ती म्हणते की हे घ्या, तोंड गोड करा. त्यावेळेला ते म्हणतात की अच्छा, याचा अर्थ पेपर्सवर सह्या झाल्या वाटतं आकाशच्या आणि आकाश सापडला. तेव्हा रागिनी म्हणते की हो, आकाश तर सापडल्या, पण पेपरवरती सह्या नाही घेतल्या. आकाशला संपवलं. आता आकाश आणि भूमी आपल्यामध्ये नाही राहिले. हे घ्या, असं म्हणून ती त्यांना पेढा देते. हे ऐकल्यावर त्यांना तर घामच फुटतो. ते चकित होतात आणि त्यांच्या पायाखालची जमीन हादरते. ते म्हणतात की काय, आकाश आणि भूमी नाही राहिले. तेव्हा रागिनी म्हणते की हो बरोबर, नाही राहिले ते. तेव्हा मग आता मी त्यांना संपवलं. आता तेच म्हणायला लागतात की हे किती शांतपणे सांगताय तुम्ही. तेव्हा मग ती म्हणते की हो, शांतपणे संपवलंय, मग शांतपणेच सांगणार ना. त्यानंतर वकील साहेब म्हणतात की पण त्यांची पेपरवर सही हवी होती, आता ते नाही राहिले तर काय करणार. त्यावर रागिनी म्हणते की हो,
पेपरवर सही हवी होती हे फक्त मला माहीत होतं आणि तुम्हाला, भूमी व आकाशला. आता ते दोघंही नाही रे म्हटल्यावरती कोणालाच कळणार नाही. आता हे फक्त तुम्हाला माहीत आहे. नंतर आता मुन्नू आणि नीलांबरी दोघीजणीही रडत रडत रूममध्ये येतात आणि त्याच वेळेला आता दोघीही म्हणतात की आकाश आणि भूमी नाही राहिले आणि तितक्यातच आता दोघी खेळून हसायला सुरुवात करतात. पौर्णिमा आता गाणी लावते आणि दोघीजणीही जोरजोरामध्ये नाचायला लागतात. आता दोघीही खूप खुश असतात. आता नीलांबरी म्हणते की तुझ्या मागची कटकट पूर्णपणे गेली. भूमी आणि आकाश बाजूला झाले. आता मुन्नू, तू आणि जावई बापू दोघेही मजेत राहायला मोकळे. आता एकटी माझी मुन्नू या प्रॉपर्टीची राणी झाली. तेव्हा मग आता दोघीजणही बसतात. नंतर पौर्णिमा ही तिला पेढा भरवते आणि म्हणते की हे घे, तोंड गोड कर. दोघीही आता खूप खुश असतात. पौर्णिमा म्हणते की आता खरी मजा येणार आहे, कारण काही झालं तरी ही भूमी गेली. नीलांबरी म्हणते की बरं झालं ती गेली, तशीही ती माझ्या डोळ्यातच खुपत होती, पण त्यानंतर बिचारे आकाश भाऊजी पण तिच्यामुळे गेले ग, असं म्हणून पुन्हा मुन्नू रडायला लागते आणि नंतर दोघीही पुन्हा वेड्यासारख्या नाचायला लागतात. काही झालं तरीही आपल्या मार्गातला अडथळा पूर्णपणे बाजूला झालाय म्हणून दोघींना आनंद झालेला असतो आणि दोघीही आता त्या जणी वेड्याने नाचायला लागलेले असतात. मानसी आजीला समजावून खाली येते. समोर अथर्व तिला आवाज देतो आणि म्हणतो की 1 मिनिट जरा थांबशील का, मला बोलायचे तुझ्याशी. तेव्हा ती म्हणते की आजी प्रवासातून आली आहे, तिने काय खाल्लेलं पण नाही, तिला त्रास होईल म्हणूनच तिला मी दूध द्यायला चालली. तेव्हा तो म्हणतो की मला माहिती आहे, मी ऐकलं सगळं, तू आजीला ज्या प्रकारे धीर दिलास, तिला समजावलंस, त्याच्यामुळे ती शांत झाली आहे, नाहीतर ती खूप खचली असती. तेव्हा ती जात असताना तो तिचा हात धरून म्हणतो की प्लीज असं करू नकोस ना, माझ्याशी बोल ना, मला कळतंय जे काही झालंय आपल्यामध्ये खूप मतभेद आहेत, पण नवरा बायको म्हणून आपण कधी एकमेकांसाठी वेगळे राहिलेलो नाही. आपण संकट काळामध्ये एकमेकांना मदत नाही करणार तर कोण करणार. आता तुझ्या मनामध्ये जे काही आहे म्हणू ते प्लीज माझ्याबरोबर बोलून मोकळे हो, आणि अशा वेळेला आपलं माणूस आपल्यासोबत हवं असतं, म्हणूनच तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते दुःख माझ्यासमोर तू शेअर कर, त्याशिवाय तुला हलकं नाही वाटणार. असं म्हणून दोघंही एकमेकांना मिठी मारतात. त्याच वेळेला इथे रागिनी म्हणत असते की हे बघा वकील साहेब, आता ही अशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगितलं, भूमी आणि आकाश संपलेत, त्याच्यामुळे माझ्या मार्गातला काटा गेला. तेव्हा वकील साहेब म्हणतात की आपल्याला पण सही हवी होती, ही गोष्ट तर ग्राह्यच धरली जाणार ना, कारण सरकार दरबारी जर विचारलंच की सही कुठे आहे तर आपण काय करायचं. तेव्हा रागिनी म्हणते की हो बरोबर आहे तुमचं, पण सही जेव्हाच लागेल जेव्हा कोणी क्लेम करेल. आता भूमी आणि आकाशही याच्यावर क्लेम करायला नाही, आणि सहीचं म्हणालच तर जेव्हा सरकार ॲक्शन याच्यात मध्ये तेव्हाच घेईल जेव्हा कोणीतरी तोंड उघडेल. आणि या सगळ्या मधल्या काळामध्ये भूमी आणि आकाशच्या जाण्यामध्ये शोकामध्ये सगळेजण घरातले बुडालेले असतील, आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन मी माझं काम साध्य करून घेईल. रागिनी पटवर्धन सगळ्या बिझनेसची सूत्र हातामध्ये घेणार आणि स्वतः त्याच्यावर राज्य करणार. या सगळ्यामध्ये या काळामध्येच मी घावा घालणार आहे. त्याच वेळेला हे ऐकल्यानंतर वकील साहेब तर आव असून बघतच राहतात. नंतर ते म्हणतात की मला वाटलं मॅडम तुम्ही माझा सल्ला घ्यायला आला असाल, पण तुम्ही तर. तेव्हा रागिनी म्हणते की नाही, मी सल्ला आणि तुमच्याकडून घेणार, उलट मीच तुम्हाला सांगायला आले. आता ती पैसे ठेवते आणि म्हणते की हे बघा सहीचा प्रश्न राहिला तर फक्त तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तोंड बंद ठेवावं लागेल, जमेल ना तुम्हाला मी तुमचं तोंड बंद करू, असं ती विचारते. तेव्हा मग ते काहीही न बोलता घाबरतात आणि ते पैसे जवळ ठेवतात. आणि रागिनीने आता वकिलाला देखील धमकी दिलेली असते. पुढच्या भागामध्ये आता भूमी आणि आकाशचे फोटो लावलेले असतात. सगळेजण शोकामध्ये बुडालेली असतात. रागिनी रडतच म्हणत असते की भूमी आणि आकाश कुठे सोडून गेलात तुम्ही मला, आणि तुमच्या फोटोला हात लावून नमस्कार करावासं वाटतं आता मला कोण म्हणणार आत्या, असं म्हणून आता ती फोटोकडे बघत रडत असते. तितक्यातच मागून आत्या असा आवाज येतो आणि तितक्यात हे सगळं बघून धक्का बसलेला असतो, कारण तिथे आता आकाश आलेला असतो. आकाशला समोर पाहून रागिनीच्या पायाखालची जमीनच हादरते. रागिनीकडे आकाश आता रागाने बघत असतो. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.